ठाकरे बंधू आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये असणार आहेत। त्या ठाकरे बंधूंची आज ठाण्यामध्ये संयुक्त सभा होणार आहे। नाशिक दादर नंतर आज ठाण्यात तोफ धडाडणारे सायंकाळी 7 वाजता गडकरी रंगायतनजवळ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, आज जय्यत तयारी जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभेची या ठिकाणी सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? बघा, एक वेगळी उत्कंठा ह्या येणाऱ्या सभेची आहे। काल झालेली शिवाजी पार्क मध्ये झालेली सभा अतिशय उत्कृष्ट होती। लोक ओसंडून वाहत होती तिकडे आणि लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे की आज सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र एका मंचावरती येणार आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जी योग्य ती दिशा हवी आहे, जी लोकांना अपेक्षित आहे, ती आज या ठाण्याच्या सभेमधनं लोकांना नक्कीच समजून येईल। आणि ज्या पद्धतीचं घाणेरडं प्रशासन, ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आलं, त्याला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम या निमित्ताने होईल। ठाणे महानगरपालिका ज्या पद्धतीने भ्रष्ट झालेली आहे, एखादा उच्च अधिकारी जर का ठाणे महानगरपालिकेमध्ये बसून जर का करप्शन करत असताना पकडला जातो, हा भ्रष्टाचार करत असताना, याचा अर्थ कुठेतरी त्याला वरदहस्त असल्याशिवाय एवढी डेअरिंग होत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीला अंकुश असणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने वंदनीय दिघे साहेबांना अपेक्षित असलेली जी महानगरपालिका त्यावेळेला होती, तशाच पद्धतीने लोकहिताची महानगरपालिका हवी असेल, ठाणेकरांच्या हिताची हवी असेल, तर ठाणेकर नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील। नक्कीच आपण बघितलं तर ठाणेकरांचे जे विविध प्रश्न आहेत त्याला कसा समाचार आज ठाकरे बंधूंकडून घेतला जाणार आहे, कारण आगामी महानिवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये ठाकरेंचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते आता ठाण्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यामुळेच या सभेकडे आता संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागून आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।